नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूज प्रस्तुत नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमामध्ये मी दुर्गाप्रसाद मोठे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर गेल्या 9 दिवसामध्ये आपण आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 9 महिलांचा सन्मान आपण या निमित्तानं करीत असतो आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत जे की एक त्यांची आगळी वेगळी फील्ड त्यांनी निवडलेली आहे. तर ती फील्ड आहे निवेदनाची, त्याचबरोबर सूत्रसंचालनाची. एखाद्या कार्यक्रमाची धुरा जी ज्यांच्या हातात असते ती एक महिला निवेदक म्हणून महाराष्ट्र शासनाचा त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्या आहेत प्रतिभाताई पाटील मॅडम. नमस्कार मॅडम. पोलीस फ्लॅश न्यूज मध्ये तुमचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. नमस्कार. खरं तर म्हणजे आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की ही आगळी वेगळी फील्ड आहे आणि खूप रेअरली या फील्ड मध्ये लोक येतात आणि आपण म्हणजे कशा पद्धतीनं आपण या फील्ड म्हणजे आलात किंवा ही फील्ड निवडली कशी? ॲक्च्युली मी ही फील्ड निवडली असं म्हणण्यापेक्षा या फील्डने मला निवडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी म्हणजे माझं जे शिक्षण आहे ते मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि साधारणतः पोस्ट ग्रॅज्युएट असणाऱ्या मुली लग्न करून नोकरी करणे हे साधारणतः घडत असतं. तसं माझ्याही बाबतीत घडलं. एका स्कूलमध्ये ॲज अ ॲडमिन मी काम करत होते आणि त्या स्कूलचा जेव्हा ॲन्युअल डे मी होस्ट केला तर तिथे असलेल्या इव्हेंट मॅनेजरनी मला विचारलं की असं असं निवेदनाचं क्षेत्र आहे आणि तिथं तुम्हाला काम करायला आवडेल का? आणि तेव्हा मला प्रश्न पडला की निवेदन करण्यासाठी पैसे मिळतात? तेव्हा खूप आत्मविश्वासाने जेव्हा समोरच्या माणसाने सांगितले की हो मिळतात आणि चांगले मिळतात तेव्हा ठरवलं की चला काही हरकत आहे प्रयत्न करायला. ऍक्सिडेंटली या क्षेत्रामध्ये आलेला आहात म्हणजे याचा कुठलाही कोर्स केलेला नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं आपण पर्टिक्युलर शिक्षण या फील्डशी घेतलेलं नाही आपण. अर्थातच एक शिक्षिका असलेली व्यक्ती किंवा एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिन सेक्शन मध्ये काम करणारी व्यक्ती आज म्हणजे एक महाराष्ट्राची उत्कृष्ट निवेदिका म्हणून म्हणजे सगळे कार्यक्रम होस्ट करते. याचा सगळ्यांना संबंध महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना देखील अभिमान आहे. परंतु आम्हाला हे जाणून घ्यायचं की ही फील्ड निवडत असताना म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा या फील्डशी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी की नेमकं आपण काय फोकस केलं पाहिजे याविषयी आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. खरं तर सर कसं आहे ना, जेव्हा तुमच्या समोर 1000 लोक आहेत किंवा 2000 किंवा 100ही तुम्हाला ऐकणारी 100 लोक आहेत आणि जर तुम्हाला मंचावरती असताना 10 वाक्य बोलायचे असतील तर त्यासाठी तुम्ही 100 वाक्य आधी वाचलेली असली पाहिजेत. तर या क्षेत्रामध्ये पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी हेच सांगेन की वाचनावरचं तुमचं जे प्रेम आहे हे वाढवलंच पाहिजे. 100 पुस्तकं वाचल्यानंतर एक पुस्तक लिहिण्याचं बळ येतं माणसाला, आपल्या अंगी येतं अर्थातच. आणि त्यातलं एक पुस्तक लिहिण्याचं बळ ज्या माणसाला येतं त्यातल्या 100 वाक्य बोलण्याचं स्टेजवरती बळ येत असतं. तेव्हा प्रचंड वाचन, शब्दमर्यादा वाढवणे, शब्दसंग्रह वाढवणे, स्वतःवरती प्रेम असणे, मंचावरती प्रेम असणे, धाडस, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या अंगी येतात तेव्हा निवेदनाची जी वाटचाल आहे ती फार सोपी होऊन जाते. आणि आपण खरं पाहायला गेलं तर या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात? गेले 7 वर्ष मी या क्षेत्राला दिलेले आहेत माझे. आणि खरं तर मी ज्या वेळेला या क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा वाटलंही नव्हतं त्याच्यापेक्षा खूप जास्त या क्षेत्राने मला दिलं. म्हणजे मानधन आलंच पण त्यासोबत अपार प्रेम, अपार कौतुक, लोकांच्या म्हणजे अक्षरशः कार्यक्रम संपल्यानंतर मिळणार जे कौतुक आहे ना सर त्याचं मोल कुठेच होऊ शकत नाही. मानधनापेक्षाही जास्त असतं अर्थातच. आणि खरं पाहायला गेलं तर एखाद्या कार्यक्रमाला होस्ट करणं म्हणजे ही म्हणजे कुणालाही न जमणारी बाब आहे आणि आपण ती उत्कृष्ट पद्धतीनं म्हणजे हँडल करतायत. आणि संबंध महाराष्ट्रातील सर्वच जे की ऑर्गनायझर्स आहेत ते म्हणजे आपल्या आवाजावरती म्हणजे आवाजाचे फॅन आहेत आणि आपण नक्कीच आपल्याजवळ शब्दसाठाही तितकाच म्हणजे काय म्हणतात तो बळकट शब्दसाठा आहे. त्यामुळे नक्कीच आपली प्रगती या ठिकाणी होते. परंतु हे सगळं सांभाळत असताना घर आणि ही फील्ड, कारण आज आपण संबंध महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतायत तर घर आणि फील्ड ही कशा पद्धतीने हँडल करतायत? खरं तर संसार आणि करिअर या जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते पुरुषांच्या बाबतीत फार सोपं आहे. अगदी आपण जरी म्हणालो की स्त्री पुरुष समानता आहे किंवा काय तरीही एका स्त्रीसाठी घर आणि करिअर ह्या 2 गोष्टी सांभाळणं तारेवरची कसरत असते. आता ही तारेवरची कसरत कधी असते? जेव्हा ती व्यक्ती एकटी असते तेव्हा. पण तिच्या पाठीमागे जर तिचा परिवार सोबत असेल, तेवढ्याच भक्कमपणे पाठिंबा देत असेल, आधार देत असेल,
तिची पडलेली पाठीमागची सगळी कामं करायला जर कोणी पाठीमागे असेल तर मला वाटतं हा सुद्धा प्रवास सोपा होऊन जातो. माझ्या पाठीमागे माझं कुटुंब फार भक्कमपणे उभं आहे, त्यामुळे मला कधीच पुढे चालताना अडखळल्यासारखं वाटलं नाही गेले 7 आज वर्ष. संबंध महाराष्ट्रामध्ये आपण कार्यक्रमासाठी म्हणजे निवेदनासाठी जात आहेत, तर मग आपल्या म्हणजे आपले मिस्टर असतील किंवा आपले सासू सासरे असतील किंवा आपले मुलं असतील, तर मग यांच्याकडे कोण पाहतं, कोण की बाबा ही सगळी यंत्रणा जर आपण ठीक आहे मानधन किंवा आपण बाहेर पडतोय म्हणजे पैसे कमवण्यासाठी पडतोय, परंतु कुठंतरी घराकडे दुर्लक्ष होतंय असं आपल्याला कधी भास नाही झाला का? खरं तर काय होतं ना, जेव्हा आपण आपल्या म्हणजे खूप लहान असताना जर तुम्ही करिअरची सुरुवात केली तर आपल्या मुलांचं बालपण आपण जगलो नाही अशी खंत स्त्रीला वाटू शकते. पण माझ्या बाबतीने सुदैवाने माझा मुलगा पहिलीला जेव्हा गेला तेव्हा मी या करिअरची सुरुवात केली, त्यामुळे त्याचं बालपण मी खूप चांगलं एन्जॉय केलेलं आहे. तो संसार पण जो सुरुवातीचा असतो ते क्षण पण मी खूप सुंदर रीतीने अनुभवलेले आहेत. आणि अत्यंत पाठिंबा देणारे माझी आई असेल, माझे सासू सासरे असतील, त्यांच्यामुळे मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेय किंवा माझ्याकडून काहीतरी राहून जाते पाठीमागे याची कधी मला खरं तर उणीव नाही भासली. खरं तर मी घराला सांभाळण्यापेक्षा सगळं घरदार मला सांभाळतंय अशा सिच्युएशन मध्ये आता आम्ही आहोत. आणि आपण बघतोय की आता महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे ट्रेंड आहे की होम मिनिस्टर जो प्रोग्राम असतो तो एखाद्या पुरुषांनी होस्ट करावा, आणि एक जी आपण टीव्हीवरती होम मिनिस्टर पाहतो की बाबा होम मिनिस्टर म्हणजे भाऊजी आले, ही संकल्पना आहे. परंतु होम मिनिस्टर एक महिला असून तुम्ही होस्ट करतायत आणि त्या होम मिनिस्टरला लोकांचा प्रतिसाद देखील भरभरून मिळतोय, तर याविषयी काय सांगू शकता तुम्ही? खरं तर हे होम मिनिस्टर करणं हे थोडंसं जिकरीचं काम आहे. कारण काय सांगते, 364 दिवस घरात असणाऱ्या स्त्रीला एकच दिवस मिळतो जेव्हा तिच्या कलागुणांना वाव मिळण्याची संधी प्राप्त होते. तिच्यासाठी एक व्यासपीठ त्या दिवशी असं असतं जिथे ती गाऊ शकते, नाचू शकते, उड्या मारू शकते, उखाणे घेऊ शकते, खेळू शकते, हरू शकते आणि जिंकूही शकते. आणि अशा वेळेला तिचा उत्साह जर असं जास्त शिगेला पोहोचलेला असतो. आणि अशा जवळजवळ 400-500 स्त्रियांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एक पुरुषच तेवढा एनर्जेटिक असू शकतो अशी मानसिकता जनरली प्रत्येकाची. हो, पण अशा वेळेला मला वाटलं जर पुरुष हे काम करू शकतो तर आपण नेहमीच म्हणतोय की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री राहिलेली आहे, मग निवेदनाच्या या क्षेत्रात या टप्प्यावरती मागे का राहावं असं वाटलं. आणि मग विचार केला की चला ट्राय करायला काय हरकत आहे, चुकलो तर चुकलो. मग असं करत गेल्यानंतर जो प्रतिसाद मिळत गेला तो इतका सुंदर होता की आता इतक्या पुढे गेल्यानंतर पाठीमागे वाढायचा स्कोपही राहिला नाही आणि इच्छा तर अजिबातच राहिलेली नाही. नेमकं आपण म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम होस्ट करता? खरं तर मी पॉलिटिकल इव्हेंट्स आहे, सोशल इव्हेंट्स आहेत, अगदी दहीहंडीपासून होम मिनिस्टर्स पासून वाढदिवसापर्यंत सुद्धा कार्यक्रम मी केलेले आहेत. मी असं कधीच विचार नाही करत की मी म्हणजे आता शिवजयंतीला मी जुन्नरला होते, गेले 3 दिवस मी शिवजयंती जुन्नरमध्ये साजरी केली. तर मी हा नाही विचार केला की मी जुन्नरमध्ये 1,00,000 लोकांसमोर काम करून आली आहे म्हणजे मी 150 लोकांची बर्थडे पार्टी करणार नाही. मी जेवढं जुन्नरच्या मंचावरती प्रेम केलं तेवढंच प्रेम मी वाढदिवसाच्या मंचावरती करते. नक्कीच आपल्या कामावरती प्रेम असणं हे गरजेचं आहे, कारण आपण जर आपल्या कामावरती प्रेम केलं तर काम आपल्यावरती प्रेम करतं. म्हणजे एक मला हे या निमित्तानं जे प्रेक्षक आहेत पाहणारे त्यांना एक महिला म्हणून एक अतिशय सुंदर ही फील्ड निवडलेली आहे जी की म्हणजे डायरेक्ट मंचापर्यंत नेते, कारण त्या मंचापर्यंत जाण्यासाठी काही जणांना संपूर्ण आयुष्य घालावं लागतं, तर आपल्याला डायरेक्ट ती अपॉर्च्युनिटी मिळते. तर या निमित्तानं सर्व महिलांना किंवा प्रेक्षकांना एक निवेदक म्हणून आपण काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर जर तुम्हाला बोलण्याची आवड असेल, तुमच्याकडे शब्दसंग्रह चांगला असेल, स्वतःला काहीतरी करून दाखवायचंय, गर्दीमध्ये न मिसळता गर्दीच्या थोडंसं पुढे यायची जर तुमची इच्छा असेल तर नक्की या निवेदन क्षेत्रामध्ये पाऊल टाका. कारण तुम्हाला वाटेल पहिलं पाऊल जे टाकताय तुम्ही ते थोडंसं अडखळेल, पडेल, धडपडेल, पण प्रत्येक ठिकाणी जर आपण धडपडल्यानंतर उठायची जिद्द माणसामध्ये असेल तर प्रवास सुखकारक होतो. तेव्हा जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे तुम्ही खरं तर पाऊल टाका, हे मी आवर्जून सांगेन. अगदीच मोठा मंच सुरुवातीला मिळणार नाही, कदाचित तुम्ही काय आहात हे प्रूफ करायला थोडासा कालावधी जावा लागेल, थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, थोडंसं लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. पण तुमचा आवाज एकदा लोकांपर्यंत पोहोचला की मग कला तुम्हाला खूप काही देऊन जाते. तेव्हा स्वतःचा शब्दसंग्रह वाढवा, छोटे छोटे मंच जिथे मिळतील तिथे स्वतःला प्रूफ करा, जेणेकरून तुमचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते तुम्हाला बघतील आणि स्वतःहून तुमच्याकडे काम देण्यासाठी येतील. नक्कीच आपलं काम खरोखर खूप छान आहे आणि नक्कीच आपला आवाज आपल्या
अंगी असलेलं जे कौशल्य आहे, जो आपल्याजवळ असलेला शब्दसाठ आहे, तो खूप सुंदर आहे आणि म्हणूनच आपल्यावरती संबंध महाराष्ट्रातील सर्व रसिक लोक प्रेम करतात आणि नक्कीच आपल्याला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्याला देखील आणि आपल्या कुटुंबाला देखील नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवरात्रीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद. पोलीस फ्लॅश न्यूज तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं आणि इतक्या प्रेमाने खरं तर बोलवलं. मनपूर्वक धन्यवाद आणि हा इंटरव्ह्यू बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर या होत्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार प्राप्त असलेल्या उत्कृष्ट निवेदिका प्रतिभा पाटील मॅडम, ज्यांच्याशी आपण मनमुराद या ठिकाणी गप्पा मारलेल्या आहेत. पाहत राहा, वाचत राहा पोलीस फ्लॅश न्यूज. धन्यवाद.